राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीडमधल्या मस्साजोगचा सरपंच म्हणून स्वरूपानंद देशमुख आता विजयी झालेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला। स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला। स्वरूपानंद देशमुख यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी। एकीकडे सहानुभूती होती, एकीकडे राजकारण होतं। विजय कसा झाला, विजयाचं श्रेय कोणाला? या इलेक्शन मध्ये सहानुभूती नावाची गोष्ट नव्हती। या ठिकाणी मतदारांची एकच भावना होती की स्वरूपानंद देशमुखला विजय करायचं। निवडणूक लागण्यापासून त्यांची संख्या होत्या। माझा मतदार राजा एवढा ठामपणे माझ्या पाठीमागे होता आणि मी पहिल्या दिवशी पण सांगत होतो मी फॉर्म काढणार नाही आणि मीच विजय होणार आहे, ते माझ्या मतदारांनी करून दाखविले। मात्र तुम्हाला तर परळीहून पैसे आले, परळीचं सगळं काही होतं असा त्यांनी आरोप केलेला होता। त्या आरोपाला माझ्या मतदार राजानं पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे। त्यांच्या कानाखाली एवढी जोरात मारली की त्याला आता सगळ्या महाराष्ट्रात त्याची गुण जाणार आहे। त्यामुळे त्यांनी जे आरोप केले त्याच्यात काही तथ्य नाही। माझा मतदार स्वाभिमानी होता, त्यांनी माझ्यावर स्वाभिमान दाखवला, त्यांनी माझ्यावर दृढ विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी विजय घोषित केले। मात्र एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे संपूर्ण ग्रामस्थ आहे न्याय प्रक्रियेमध्ये एकत्रित होतं। राजकारणात हा वेगळं पण का आलं? न्याय प्रक्रियेत माझं गाव त्यांच्या सोबत होतं। संतोष देशमुखच्या पत्नी आहे, यांच्याबद्दल आमचं काही मत नव्हतं, पण संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या आडून जे लोक त्यांचा स्वार्थ साधत होते किंवा ज्यांनी गावातल्या लोकांना क्षुल्लक समजलं होतं त्यांच्यासाठी लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे। आम्ही काल बी संतोष देशमुखच्या न्यायालयाच्या लढाईमध्ये मागे होतो, आज बी आहेत आणि भविष्यात बी माझा सगळा गाव संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत त्यांच्याच पाठीमागे राहील। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणार आहे, त्यांच्या आईला भेटणार आहे? 100% भेटणार आहे। त्यांच्याबद्दल माझा कुठलाही दोष नाही, माझ्या भगिनीबद्दल माझ्या मनामध्ये किंतु परंतु राग नाही। मी माझ्या भगिनीची भेट घेणार आहे आणि तिला मी ग्वाही देणार आहे। काल बी मी तिच्या सोबत होतो, आज बी आहे आणि भविष्यात बी मी तिच्या सोबतच राहील। आता कसं असतं माहिती की इलेक्शन म्हणलं की तरुणांचा उत्साह असतो। लोकांनी प्रचंड एक महिनाभर मेहनत घेतली। मागील 8 दिवसात तर माझ्यासोबत ही तरुण कंपनी तुम्हाला बघा, सगळी तरुण कंपनी रात्र त्यांनी एवढं प्रचंड मेहनत केली, परंतु मी कुणाच्याही बद्दल अपशब्द बोलू देणार नाही किंवा संतोष कुटुंबाबद्दल आम्ही काहीही वक्तव्य करणार नाहीत। मी त्यांच्या सोबत होतो, मी माझ्या भगिनीची माझ्या आत्याची जाऊन भेट घेणार आहे आणि मी माझं पुढील कार्य चालू ठेवणार आहे। भविष्यामध्ये संतोष देशमुखला जो विकास पाहिजे होता तो मीच करणार आहे आणि मीच करून दाखवणार आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, जिओ 24 तास, मस्साजोग, बीड। तर या निवडणुकीच्या निकालानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही जागा रिक्त झालेली होती आणि त्या जागेवर काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज त्याचा निकाल जो आहे तो जारी झालेला आहे। धक्कादायक निकाल असं म्हणता येईल, कारणही तसंच आहे। एकीकडे सहानुभूती आणि दुसरीकडे राजकीयवाले 92 मतांनी जो आहे विरोधातल्या उमेदवाराचा जो विजय झालेला आहे। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। 92 मतांनी तुमचा पराभव झालाय, काय नेमकं कारणे असावेत? कसं पाहता या पराभवाकडे? मुख्य कारण हे आहे की ही घटना अत्यंत दुर्दैवी होती अण्णाची, आणि अण्णाची घटना घडल्यानंतर जो आमचा ट्रॅक होता, जे काम करायची पद्धत होती, गावकऱ्यांशी संलग्न राहण्याची जी आमची रोजचा शेड्यूल होता, तो सगळा शेड्यूल मोडखळीस आला। आम्हाला न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही आत्तापर्यंत न्यायाची लढाई लढलो आणि पुढे देखील लढणार आहेत। आणि मग त्याच्यामुळं गावकऱ्यांशी जे काही रोजचं देवाणघेवाण असते विचाराची, कामाची, ती राहिली नाही प्रॉपर, हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्यामुळंच या गोष्टीला सामोरे जावं लागेल। या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप देखील झाले। तुम्ही म्हणालात की त्यांनी पैसे वाटलेले होते, ते म्हणतायत की 18 महिन्यात गावानं विकास पाहिलेला नाही, आम्ही न्यायिक प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत, मात्र राजकारणामध्ये आम्ही वैरीच असणार। नाही, मी पैशाचा काही उल्लेख कधी केलेला नाहीये आणि माझं तसं काय असेल तर मला तुम्ही सांगा सुद्धा। ज्या लोकशाहीमध्ये आपण निवडणूक लढवतो त्याच्यामध्ये साम दाम दंड भेद ह्या सगळ्या करण्याच्या गोष्टी त्याचा विषय आहे, आपण त्याच्यावर नाही बोलू शकत। परंतु राजकीय विरोध होता, तो कालच निवडणूक झाली तिथंच संपला। आज देखील मी विजयी उमेदवाराला शुभेच्छा देऊन म्हणजे माझ्याकडून ह्या सगळ्या विषयाला म्हणजे पूर्णविराम देतो की राजकीय विषय आता संपला। आता